दोस्तों नमो बुद्धाय क्रांतिकारी जय भीम। दोस्तों आज हम नागपुर से दिल्ली की ओर रवाना हो चुके हैं। जैसे कि भंते विनयचारी जी ने 12 तारीख को एक बड़ा आह्वान किया है कि लाखों की संख्या में उपासक उपासिका जंतर मंतर में पहुंचेंगे और वहां पे प्रोटेस्ट करेंगे ताकि सरकार संज्ञान ले और महाबोधि महाविहार बुद्ध को सौंप दे। और साथ ही साथ कुछ दिनों पहले हमने राहुल गांधी और शेड्यूल कास्ट में जितने भी खासदार आते हैं उनसे भी मुलाकात डाली, उनसे भी हमने चर्चा की और मैं आपको दिखाने ही वाला हूँ कि उन्होंने क्या कहा और वो किस तरीके से जो पॉलिटिकल लीडर्स है इनमें सपोर्ट कर रहे हैं उनको भी हम सुनेंगे। और साथ ही साथ मैं आप सभी को बता देना चाहता हूँ कि हमारे टीम की ओर से वहाँ पे भोजन दान किया जा रहा है, तो आप भी इस मुहिम में हमें सहयोग कर सकती हो। इस QR कोड को स्कैन करके हमें आर्थिक सहयोग कर सकते हो। और साथ ही साथ हमारी जितनी भी बहुजन मीडिया है जो कि आप तक लाइव कवरेज पहुंचा रही है, तो उनके वीडियो को आप जितना हो सके उतना शेयर कीजिए और घर घर तक ये आंदोलन पहुंचाइए। वर्षा गायकवाड़ जी ये क्या कहते हैं आज की इस वीडियो में हम सुनते हैं, इसलिए इस वीडियो को एंड तक देखिए। चलिए क्या कह रहे हैं ये सुनते हैं। ताई आज तुमच्याकडे भंते विनयचारी जी आले होते ना, जे 12 तारीखचा जो प्रोटेस्ट आहे जंतर मंतरचा, त्यांचं बोलणं झालं, तर तुमचं काय मत आहे याच्यावर? सर्वप्रथम मी बौद्ध विनाचार्यजींना या ठिकाणी जे आहे ते नमन करते आणि मी सर्वांना आवाहन करते जितके उपासक आहेत तेवढ्या उपासिका आहेत, कारण शेवटी भंतेंचा हा संघर्ष मला वाटतं जवळपास 1 वर्षापासून हा सुरू संघर्ष आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की महाबोधी महाविहार हे जे आहे ते बौद्ध समाजाकडे यावे यासाठी खूप आंदोलने झालेली आहेत आणि जवळपास वर्षामध्ये आपण जर बघितलं असेल तर वर्षभरामध्ये बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत आणि देशभरातल्या प्रत्येक भागामध्ये त्या ठिकाणी आंदोलन झाली। देशातच नाही तर देशाच्या बाहेर जगामध्ये यासाठी आंदोलन झाली की आपण बघितलं की प्रत्येक धार्मिक स्थळ जे आहे, मग मंदिर असेल तर ते पुजाऱ्यांच्याकडे आहे, मस्जिद असेल तर त्यांचे तथाकथित जे धर्मगुरू असतील किंवा पादरींकडे जे आहे ते ख्रिश्चनांच्या संदर्भामध्ये आहे। त्यामुळे प्रत्येक धर्माच्या मौलानांकडे मुस्लिम धर्माचे आहेत। तशाच तऱ्हेने जे आहे ते प्रत्येकाचं म्हणणं असं होतं की हा जो ॲक्ट आहे BT ॲक्ट 1949 हा रद्द करण्यात यावा। त्या ठिकाणी आता मला वाटतं मागे सरकार नव्हतं त्यामुळे आम्ही सरकार बदलाची वाट बघत होतो, पण आता सरकार बसले आहे त्यामुळे बिहारच्या गव्हर्नमेंटने हा कायदा रद्द करून त्या ठिकाणी अमेंडमेंट करून नवीन कायदा आणण्याची आवश्यकता आहे, ज्याच्यामध्ये आम्हाला अपेक्षा आहे की हे जे महाबोधी महाविहार जे आहे ते बौद्ध समाजाकडे येईल। कारण जसं प्रत्येक समाजाला न्याय मिळालेला आहे तशाच तऱ्हेने न्याय हा बौद्ध समाजाला सुद्धा मिळावा अशी सातत्याने आम्ही विनंती करत आहोत। आम्ही देशाचे पंतप्रधान मोदी यांना सुद्धा त्या ठिकाणी निवेदन पाठवलं होतं। मागील काळामध्ये याच्यासाठी मोर्चा निघाला होता। आज मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की भंतेने जाऊन आदरणीय आमचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधीजी यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टीची कल्पना दिलेली आहे। वर्षभरापासून हा संघर्ष चालू आहे। येणाऱ्या काळामध्ये संसदेमध्ये सुद्धा आम्ही मागील काळात मांडला होता आणि येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही संसदेमध्ये हा विषय मांडू, परंतु हा संघर्ष सातत्याने चालू राहायला पाहिजे आणि त्यासाठी सगळ्या उपासक आणि उपासिकांना माझं सांगणं आहे की हा जो विषय हा खूप महत्त्वपूर्ण विषय 12 फेब्रुवारीला या ठिकाणी जंतर मंतर ग्राउंडवरती या संदर्भामधला महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सगळ्यांना माझी विनंती आहे हात जोडून की आपण सगळ्यांनी यामध्ये मोठ्या संख्येमध्ये सामील व्हा आणि हा जो आवाज आहे जसं आपण मुंबईमध्ये केला आता दिल्लीमध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये बिहारपर्यंत आवाज घेऊन जाण्याचं काम आपण सगळे एकत्र मिळून करूया असं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मी आवाहन करते, नम्र विनंती करते आणि मी आपल्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते। नमो बुद्धाय, सप्रेम जय भीम। निश्चित ही जब आपने देखा होगा कि महाबोधि महाविहार का विषय जब आया तो हमारे भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी के सारे सांसदों ने, हमारी वर्षाताई हो, हमारे बलवंत जी वानखेड़े हो, मैं खुद, सभी ने लोकसभा के संसद सत्र में पिछले साल ये विषय को बहुत ज़ोर शोर से उठाया और भंते विनाचार्य जी के समर्थन में जो कर सके, जहाँ जहाँ भी हमको आंदोलन करना पड़ा, जो हमारे बौद्ध अनुयायी जिन्होंने जहाँ पे हमें मांग की कि हमें आना है, हम वहाँ पर गए और सारे बौद्ध अनुयायी को लेकर हमने हर जिला कलेक्टर को, तहसीलदार को निवेदन के माध्यम से बताया कि ये महाबोधि महाविहार हमारे बौद्ध अनुयायी का श्रद्धा स्थान है और ये हमें मिलना चाहिए और ये BT एक्ट में सुधारना होना चाहिए। जिस तरीके से आपने वक्त के ऊपर सुधारना किया उसी तर्ज पे हमारा BT एक्ट भी हमें सुधार कर दिया जाए, ये हमारी सारे कांग्रेस सांसदों की मांग रही है। और इसी के ऊपर आप 12 तारीख को जो आप आंदोलन होने वाला है, यहाँ से सारे देश से बौद्ध अनुयायी आने वाले हैं, तो उस आंदोलन में ज़्यादा से ज़्यादा पूरे भारत से वहाँ पर लोग आना चाहिए और एक अपनी ताकत सरकार को दिखाना चाहिए कि क्यों ज़रूरी है BT एक्ट चेंज करना, अन्यथा बौद्ध अनुयायी की भावनाओं को आहत होंगी और उसके परिणाम इस सरकार को भुगतना पड़ेगा। धन्यवाद।